नमस्कार, मी अक्षय. एडियन बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. विधान परिषद मला भारतीय सरकार, भारतीय जनता पार्टी सरकार आणि महायुती सरकारने दिली, त्यामुळे मी बहुजन संपर्क यात्रा करत आहे. शहरात शिक्षक पतसंस्थेत हाणामारीचा एक व्हिडिओ व्हायरल. शिक्षक मंडळी फ्रीस्टाईल हाणामारी करत असल्याचं दृश्य समाज माध्यमांवरती व्हायरल. आता बघूया सविस्तर बातम्या. काँग्रेसने मातंग समाजाचा वापर केलाय. मातंग समाजाला न्याय देण्याचं काम हे भारतीय जनता पार्टी महायुतीने केलं. मला निवडून दिल्यामुळे समाजाला न्याय मिळाला असल्याचं प्रतिपादन विधान परिषद आमदार अमित गोरखे यांनी पत्रकार परिषदेत केलंय. खरं तर अबकड आरक्षण हे याची जी लढाई आहे ही अनेक वर्षापासूनची होती आणि पंजाब सरकार वर्सेस देवेंद्र सिंग यांची ही याचिका ज्यावेळेस सर्वोच्च न्यायालयाने ती 7 खंडपीठांपैकी 6 मतदान मिळून 6 जणांनी त्याला परमिशन दिली आणि मग अबकड आरक्षण झालं. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानामध्ये लिहिलेलं आहे की प्रत्येकाला आरक्षण मिळालं पाहिजे, वंचितातल्या वंचित घटकाला आरक्षण मिळालं पाहिजे. त्यामुळे अबकड आरक्षणामध्ये आमचे मातंग समाजाचे असेल, चर्मकार समाज असेल, ढोर समाज असेल किंवा 59 सगळ्याच लोकांना याचा फायदा होणार आहे. त्यामुळे ह्याला वेगळ्या पद्धतीनं पुन्हा एकदा नॅरेटिव्ह चालवून याला विरोध करणं अत्यंत चुकीचं आहे. कारण याच्यातनं येणाऱ्या अनेक अनुसूचित जमाती ज्यांना खऱ्या अर्थानं आजपर्यंत आरक्षण मिळालं नाही त्याचा फायदा होणार आहे. त्यामुळे ह्याला जो कालचा बंद जो पुकारला गेला त्याला आम्ही विरोध केला सगळ्यांनीच. संघाच्या माध्यमातून विरोध केला जातो असा आरोप होता. हे बघा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्यांच्या पद्धतीनं काम करत असताना आज मातंग समाज असेल, चर्मकार समाज असेल किंवा इतर समाज असेल, ह्या सगळ्यांना अबकड आरक्षण म्हणजे काय याची नेमकी जाणीव आहे. आणि ती जाणीव असताना अबकड आरक्षणामुळं फायदा कसा होणार आहे हे त्या सगळ्यांना माहिती असल्यामुळं हा त्या समाजातनं खऱ्या अर्थानं पाठिंबा आहे. आणि विरोध होण्याचं कारणही मी मागे जसं सांगितलं की जसं संविधानाचं नेरेटिव्ह सेट केलं गेलं त्याच पद्धतीनं अशा पद्धतीनं हे नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न हा आहे. तुम्ही लक्षात घ्या, काँग्रेसच्या काळात महामंडळ बंद पडलं, 7 वर्ष बंद पडलं. काँग्रेस थोडी काँग्रेसने बंद आम्हाला तर सांगावं लागलं, सरकारने चालू केलं. काँग्रेसने आम्हाला राज्यसभा विधान परिषद दिली, आम्हाला सांगावं लागेल ना. सोपवले कशाला? माझं समाजाला माहिती नाही कुणी काय दिलं. जर तुमचा पोरगा घरात 10वी झाला, पास झाला, तुम्ही पेढे वाटता कशासाठी वाटता? तुम्हाला अभिमान वाटतो ना. तसं मला अभिमान आहे, माझ्या समाजाला अभिमान आहे. त्यामुळे मी ढोल पिटून महाराष्ट्रभर फिरणार सांगणार माझ्या पक्षाने हे केलं, त्यामुळे मी फिरतोय. तुमची आमदारकी जी तुम्हाला मिळालेली आहे ती तुमच्या कष्टातून मिळाली की तुम्ही संघाशी निगडीत होता, संघाची शाळेत जात होता म्हणून तुम्हाला? हे बघा, लक्षात घ्या, प्रत्येकाचं शेवटी प्रत्येकाचा प्रश्न असतो की आपण कुठल्या शाळेत शिक्षण घ्यावं. आणि जरी मी संघाचा स्वयंसेवक असलो तरी मी माझ्या कष्टातनं भारतीय जनता पार्टीने मी म्हणजे सातत्यपूर्ण 15 वर्ष काम केलं. कारण आज हे नाही मिळालं तर लगेच लोक तिकडे उडी मारतात, पण कुठल्याही गोष्टीत सातत्य असेल तर मिळतं. ते भारतीय जनता पार्टीने मला सातत्य आहे, निष्ठा ठेवली आहे. माझं मतदारसंघात माझी तयारी होती, 2दा माझ्या मतदारसंघाचं तिकीट गेलं, त्यानंतर सोलापूरसाठी माझं नाव आलं, तिथेही गेलं. ह्या सगळ्याचा परिपाक आहे. बदलापूर येथे 2 चिमुकलींवरती अत्याचार करणाऱ्या नराधमाला त्वरित फाशी देण्यात यावी या मागणीसाठी शहरातील काँग्रेस पक्षाच्या वतीने क्रांती चौक येथे तर खुलताबाद तालुक्यातील महाविकास आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आलं. यावेळी कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. आपण बघितलं काल परवा बदलापूरमध्ये जी निषेधार्थ घटना घडली त्या घटनेचा आम्ही महिला काँग्रेसच्या वतीने तर तीव्र शब्दात निषेध करतो. परंतु याच्या पलीकडे जाऊन आपण एक गांभीर्याने या गोष्टीकडे बघितलं पाहिजे. ती जी शाळा आहे, ज्या शाळेमध्ये त्या चिमुकलीवरती अत्याचार झाला, ती शाळा भाजप कार्यकर्त्याची आहे आणि त्यामुळेच कुठेतरी त्या पीडित पालकांचा गुन्हा नोंदवून घेण्यासाठी तब्बल 11 तास पोलीस खात्याने लावले. तब्बल 11 तास ते पीडित ज्या चिमुकल्याचे आई वडील 11 तास पोलीस स्टेशनमध्ये बसलेले होते. परंतु पोलीस प्रशासनाने भाजप कार्यकर्त्याची शाळा असल्या
कर्णाने तिथे गुन्हा नोंदवून घ्यायला 11 तास लावले। या गोष्टीचा गृहमंत्री म्हणून आपल्या राज्याचे गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांनी या अपयशाची जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे। बघितली बदलापूरमध्ये शाळेमध्ये म्हणजे ज्या शाळेमध्ये CCTV सर्व्हिलन्स सारखे सगळे संरक्षण असतात, सुरक्षता असते, अशा शाळेमध्ये लहान मुलींवर लैंगिक अत्याचार होतात। ही बाब अतिशय अमानुष घटना आहे आणि या घटनेचा महिला काँग्रेस कमिटीच्या तर्फे आम्ही जाहीर निषेध करतो। मी म्हणते मेणबत्ती किती दिवस जाळायची, मेणबत्ती नाही जाळली पाहिजे। तो जो बलात्कार करणार आहे त्याला एकदाच जाळा, म्हणजे हे असे घटना परत परत घडणार नाही। शिवाजी महाराजांच्या काळात जर एखाद्याने अन्याय केला तर टकमक टोकावरून खाली ढकलत होते, हत्तीच्या पायाखाली देत होते। असा जर एखादा निर्णय घेतला तर कोणाचीच हिंमत होणार नाही बलात्कार करायची। आरोपींना ताबडतोब धरून त्यांना फाशीची शिक्षा ताबडतोब द्यायला पाहिजे। या देवेंद्र फडणवीसना काल दिवसभर कंप्लेंट लोकांना बसून ठेवलं पण गुन्हा दाखल केला नाही। शेवटी जास्त लोक रोडवर येऊन आंदोलन केलं, त्यानंतर त्यांनी जनतेचा विचार करून आणि ते गुन्हा दाखल केला 12 तासानंतर। तर हे गृहमंत्रीची शाळा आहे का, ते कार्यकर्ता भाजपचा आहे हे आम्हाला समजलं नाही। अजून भाजपचा कार्यकर्ता असेल म्हणूनच त्यांनी गुन्हा दाखल लवकर केला। आणि आरोपीला फक्त फाशी द्या म्हणून चालणार नाही, त्या आरोपीला फाशी देण्यासाठी हा जो गुन्हा आहे हा विशिष्ट न्यायालयात फास्ट ट्रॅकवर चालवावा अशी आमची मागणी आहे। आणि या गोष्टीचं कोणी समर्थन करू शकत नाही। अशा गोष्टी घडत आहेत, दररोज महाराष्ट्रात ज्या गोष्टी घडत आहेत ते वर्तमानपत्रात आपण वाचतो आणि अतिशय घाणेरडे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत। कोणाचाही शासनाचा वचक या महाराष्ट्रात राहिलेलं नाही असं सर्वसामान्य जनतेचं मत झालेलं आहे। आणि म्हणून एकीकडे सामान्य माणसाला मोडीत काढायचं आणि दुसरीकडे 1500 रुपये ती लाच किंवा थोडीशी कबुली करायची आणि आया बहिणींना वेटी धरून मतदानासाठी हे एवढंच नाही तर तुम्ही मतदान नाही केलं तर आम्ही पैसे परत घेऊ अशा स्वरूपाच्या सुद्धा वल्गना ते करत आहे। मध्य प्रदेशमध्ये लाडकी बहीण योजना चालू केली, निवडणूक संपल्या ती योजना बंद झाली। म्हणजे अशा प्रकारामुळं देश सुखी होणार नाही, राज्य सुखी होणार नाही। हे जर प्रकार वाढत गेले, तुम्ही राज्य सुखी करायचं असेल तर शैक्षणिक सवलती द्या, तुम्ही अन्नधान्याच्या बाबतीत पुरवा, तुम्ही दवाखान्याच्या बाबतीत संबंध माफ करा, म्हणजे अशा अनेक गोष्टी जर केल्या, स्वच्छता केली तर हा महाराष्ट्र सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून आज आम्ही महाविकास आघाडीच्या वतीनं आज या शासनाला जाग येण्यासाठी खुलताबाद तहसीलला आम्ही एक निवेदन देत आहे आणि या निवेदनाच्या माध्यमातून ज्यांनी लैंगिक अत्याचार केला त्याला फास्ट ट्रॅकच्या कोर्टामध्ये नेऊन ती फाशीची शिक्षा ही दिलीच पाहिजे अशा प्रकारची विनंती आम्ही आज महाविकास आघाडी। शहरात शिक्षक पतसंस्थेत हाणामारीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून या व्हिडिओमध्ये शिक्षकांच्या 2 गटांमध्ये तुफान हाणामारी झाल्याचं दिसत आहे। शिक्षक पतसंस्थेत झालेल्या वादातून हाणामारी झाल्याची माहिती समोर आली आहे। ही दृश्य आपल्या शहरातील असून ज्ञानदान करणारी गुरुजी या व्हिडिओमध्ये एकमेकांवरती खुर्च्या भिरकावताना दिसतात। शहरात शिक्षक पतसंस्थेत हाणामारीचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय। या व्हिडिओमध्ये शिक्षक मंडळी फ्रीस्टाईल हाणामारी करत असल्याचं दिसून येत आहे। या व्हिडिओमध्ये शिक्षकांच्या 2 गटांमध्ये तुफान हाणामारी झाल्याचं दिसतंय। शिक्षक पतसंस्थेत झालेल्या वादातून हाणामारी झाल्याची माहिती समोर आली आहे। शहरात शिक्षक पतसंस्थेत हाणामारी, शिक्षकांच्या 2 गटांमध्ये तुफान हाणामारी झाल्याचा CCTV व्हिडिओ समोर आलाय। शिक्षक पतसंस्थेत झालेल्या वादातून हाणामारी झाल्याची माहिती समोर आली असून यावेळी कर्मचाऱ्यांनी एकमेकांना लाथाबुक्क्या आणि खुर्च्यांनी हाणामारी केली आहे। दरम्यान विद्यमान शिक्षकांनीच हाणामारी केल्यामुळे खळबळ उडाली आहे। शहरातील जिल्हा परिषद शिक्षकांची सहकारी ही पतसंस्था होती। घाटीतील महिला रुग्णांना माणुसकीची राखी गेल्या 7 वर्षांपासून अविरत उपक्रम राबवण्यात येत असून रक्षाबंधनाच्या निमित्ताने रुग्णालयात राखी बांधत आजारी बहिणींना सुलक्ष्मी सेवाभावी संस्था व ज्युनियर चार्ली फाउंडेशन कडून औषधी व साड्या भेट देण्यात आल्या। माणुसकी समूहातर्फे सालाबाद प्रमाणे राखी पौर्णिमा साजरी करण्याचा चंग बांधून राख्या आणि साड्या घेऊन रुग्णालयात दाखल झाली आणि मोठ्या आपुलकीने त्या अनोळखी स्त्रीला राखीने बंधन बांधायला सांगून मायेने साडी आणि तिला आवश्यक असलेली औषधे भेट देऊन राखी पौर्णिमा साजरी केली। याही वर्षी त्याच उत्साहाने गरजवंत रुग्णांना सोबत सण साजरा करून त्यांच्या चेहऱ्यावरती हसू व आनंद द्विगुणित करण्यात यश आलं व आवश्यक रुग्णांना औषधासाठी 100 रुपये भेट देऊन साड्या भेट दिल्यामुळे महिलांच्या चेहऱ्यावर हास्य दिसलं। यावेळी ज्युनियर चार्ली सोमनाथ स्वभावने
यांनी आपल्या मुखकलेतून हसवत रुग्णांना आत्मीयतेने माणुसकीचं दर्शन घडवून देत मोठी धमाल केली। माणुसकी व्हॉट्सॲप ग्रुप व सुलक्ष्मीचे अध्यक्ष समाजसेवक सुमित पंडित यांच्या मानवीय विचारातून या कार्याची सुरुवात झाली आहे। यावेळी किशोर पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा ग्रामीण डॉक्टर भारत सोनवणे, पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन राठोड, पोलीस नामदार योगेश शिंदे, पूनम चव्हाण, माजी सरपंच आयुब पटेल, ज्युनियर चार्ली फाउंडेशनचे अध्यक्ष सोमनाथ स्वाभवने, समाजसेवक सुमित पंडित, पत्रकार अनीस रामपुरे, आकाश बेलकर, विजय निंबाळकर, राम पंडित, समाजसेविका पूजा पंडित, लक्ष्मी पंडित व माणुसकी समूहाच्या सभासदांनी परिश्रम घेतला। आपको यहाँ क्योंकि उनको भाई नहीं, उसको भाई मिल गया, वो बहुत बड़ी खुशी हुई। आज रक्षाबंधन का आपने कभी मनाया था? नहीं मनाया क्योंकि हमको उसको भाई नहीं है। वो बोलती थी हमेशा में पर आके बाद में, पर आज भाई मिल गया, अच्छा लगा। अच्छा लगा बेटा दीदी, अच्छा लगा ना? मेरे को फर्स्ट टाइम मैंने किसी को राखी, फर्स्ट टाइम मैंने आज किसी को राखी बांधी। चलो ओके। शहरवासियांना एक सुवर्ण संधी। तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियनवरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा। तर वाट कसली पाहताय? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा। इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज। रयतेचा सर्वांगीण विकास हाच शासनाचा ध्यास। आपलं राज्य सरकार हे कायमच मराठा समाजासोबत उभं राहिलं आहे। कायद्याच्या चौकटीत टिकणारं आणि इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी विधिमंडळाचं विशेष अधिवेशन घेण्यात आलं आणि मराठा समाजाला SEBC प्रवर्गातून शासकीय नोकऱ्या आणि शैक्षणिक प्रवेशासाठी 10% आरक्षण दिलं। हे आरक्षण 26 फेब्रुवारी 2024 पासून लागू झालं आहे। मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी सारथी संस्थेमार्फत अधिछात्रवृत्ती शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत मराठा समाजाच्या 2109 विद्यार्थ्यांना 116 कोटी 34 लाख रुपये वितरित करण्यात आले आहेत। सारथी मार्फत मागील 3 वर्षात प्रशिक्षण घेतलेल्या 58 विद्यार्थ्यांची UPSC तर 304 विद्यार्थ्यांची MPSC मार्फत निवड करण्यात आली आहे। याखेरीज 32,639 विद्यार्थ्यांना छत्रपती राजाराम महाराज सारथी गुणवंत विद्यार्थी शिष्यवृत्ती देण्यात आली। या शिष्यवृत्ती अंतर्गत 31 कोटी रुपये वितरित करण्यात आले। तसंच यावर्षी 44,102 विद्यार्थ्यांना 42 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत। सारथी मार्फत 36,726 विद्यार्थ्यांना रोजगार, स्वयंरोजगार आणि कौशल्य विकासाचं प्रशिक्षण देण्यात येत आहे, जेणेकरून मराठा समाजातील तरुण हा सुशिक्षित आणि स्वबळावर उभा राहावा। मराठा समाजाच्या 75 विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्तीचा लाभ आणि त्याकरता 21 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह योजनेअंतर्गत 3,79,373 विद्यार्थ्यांना 21,293 कोटी निर्वाह भत्ता वितरित करण्यात आला आहे। याशिवाय राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना अंतर्गत 17,54,494 विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणासाठी 9,262 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत। याखेरीज शेतकऱ्यांसाठी शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम सारथी मार्फत सुरू करण्यात आले आहेत। रयतेचा सर्वांगीण विकास हाच शासनाचा ध्यास। रयतेचा सर्वांगीण विकास हाच शासनाचा ध्यास। आपलं राज्य सरकार हे कायमच मराठा समाजासोबत उभं राहिलं आहे। याकरता सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या मराठा आरक्षणासंबंधित उपचारात्मक याचिकेसाठी शासनाकडून देशातील सर्वोत्तम वकिलांची फौज उभी केली गेली। माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या समितीनं राज्यातल्या मराठा समाजाला कुणबी, मराठा कुणबी, कुणबी मराठा अशी जात प्रमाणपत्र देण्यासाठी पुरवण्याची वैधानिक आणि प्रशासकीय तपासणी करून पात्र व्यक्तींना जात प्रमाणपत्र देण्यासाठी नोंदणीचा डेटाबेस करून कार्यपद्धती विहित केली, ज्यामुळे जात प्रमाणपत्र मिळणं सुकर झालं।
माननीय सर्वोच्च न्यायालय, माननीय उच्च न्यायालय आणि इतर न्यायालय पातळीवर मराठा समाजाचं आरक्षण कसं टिकून राहील याबाबत शासनाला कायदेशीर सल्ला देण्यासाठी माजी मुख्य न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली सदस्य सल्लागार मंडळ नेमलं आहे. मराठा समाजाचं सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्य मागासवर्गीय आयोगामार्फत दिनांक 23 जानेवारी 2024 ते 2 फेब्रुवारी 2024 या कालावधीत सर्वेक्षण पूर्ण करण्यात आलं. दिनांक 16 फेब्रुवारी 2024 रोजी मराठा समाजाचं मागासलेपण तपासण्यासाठी राज्यभरात घेण्यात आलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल शासनाला सादर केला गेला. कायद्याच्या चौकटीत टिकणारं आणि इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी 20 फेब्रुवारी 2024 रोजी विधिमंडळाचं विशेष अधिवेशन घेण्यात आलं आणि मराठा समाजाला SC-BC प्रवर्गातून शासकीय नोकऱ्या आणि शैक्षणिक प्रवेशासाठी 10% आरक्षण दिलं. हे आरक्षण 26 फेब्रुवारी 2024 पासून लागू झालं आहे. रयतेचा सर्वांगीण विकास हाच शासनाचा ध्यास. रयतेचा सर्वांगीण विकास हाच शासनाचा ध्यास. आपलं राज्य सरकार हे कायमच मराठा समाजासोबत उभं राहिलं आहे. गेली अनेक वर्ष मराठा आरक्षणाचा प्रश्न आपल्या सरकारनं मनापासून लावून धरला. 24 तास अहोरात्र काम करणारी एक व्यवस्था कामाला लावली, जी ते आरक्षण टिकावं यासाठी अविश्रांत मेहनत घेते आहे. सारथी संस्थेमार्फत अधिछात्र वृत्ती शिष्यवृत्ती PhD करिता योजनेअंतर्गत मराठा समाजाच्या 2109 विद्यार्थ्यांना 116.34 कोटी रुपये वितरित. सारथीकडून मागील 3 वर्षात प्रशिक्षण घेतलेल्या 58 विद्यार्थ्यांची UPSC तर 304 विद्यार्थ्यांची MPSC मार्फत निवड. छत्रपती राजाराम महाराज सारथी गुणवंत विद्यार्थी शिष्यवृत्ती मागील वर्षी 32,639 विद्यार्थ्यांना 31 कोटी रुपये वितरित. तसंच यावर्षी 44,102 विद्यार्थ्यांना 42 कोटी मंजूर. सारथी मार्फत 36,726 विद्यार्थ्यांना रोजगार व स्वयंरोजगारासाठी कौशल्य विकासाचं प्रशिक्षण देण्यात आलं. शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम सारथी मार्फत सुरू. रयतेचा सर्वांगीण विकास हाच शासनाचा ध्यास. रयतेचा सर्वांगीण विकास हाच शासनाचा ध्यास. आपलं राज्य सरकार हे कायमच मराठा समाजासोबत उभं राहिलं आहे. गेली अनेक वर्ष मराठा आरक्षणाचा प्रश्न आपल्या सरकारनं मनापासून लावून धरला. 24 तास अहोरात्र काम करणारी एक व्यवस्था कामाला लावली, जी ते आरक्षण टिकावं यासाठी अविश्रांत मेहनत घेते आहे. मराठा समाजाच्या 75 विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्तीचा लाभ व 21 कोटी रुपयांची तरतूद. डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह योजनेअंतर्गत 3,79,373 विद्यार्थ्यांना 1,293 कोटी रुपये निर्वाह भत्ता वितरित. राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत 17,54,494 विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणासाठी 9,262 कोटी रुपये मंजूर. रयतेचा सर्वांगीण विकास हाच शासनाचा ध्यास. जल जीवन मिशन पूर्णत्वाला नेण्यासाठी महाराष्ट्र शासन अथक परिश्रम घेत आहे. प्रत्येक ग्रामस्थाने पाण्याचा काटकसरीने वापर केल्यास संपूर्ण गावास वर्षभर पाणी उपलब्ध होईल. आपली ग्रामपंचायत आणि सर्व ग्रामस्थांनी जे आपल्या गावातले पाण्याचे स्रोत आहेत त्याची सुरक्षा करणं आवश्यक आहे. आता सांडपाणी, कचरा पाण्यात मिसळणार नाही याची मिळून चोख व्यवस्था करायची आहे. महाराष्ट्र शासनाच्या जल जीवन मिशनचा एक भाग बनूया. आपण सगळ्यांच्या सहभागाने आता हे पाणी वाचवू, पाणी साठवू आणि शुद्ध पाणी घराघरात पोहोचवू. जलजीवन मिशन अंतर्गत आता केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त प्रयत्नातून गावागावातील प्रत्येक घरात नळाद्वारे प्रति व्यक्ती प्रतिदिन 55 लिटर शुद्ध पाणी पोहोचत आहे. हक्क जनसामान्यांचा शुद्ध पिण्याच्या पाण्याचा. हर घर जल योजना होईल आधार जगण्याचा. थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी. जलजीवन आले घरोघरी. माझी योजना माझी जबाबदारी. पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन. तर आज आपण कुठला विषय शिकणार आहोत? तर जलजीवन मिशन बद्दल कोणाकोणाला माहिती आहे? अरे वा, तू सांग. पाईपलाईन द्वारे घरोघरी नळ दिले जातात. हे नळ आल्याने काय होणार? घरोघरी स्वच्छ पाणी येते. मग त्यासाठी आपण काय केलं पाहिजे? पाणी वाचवायला काय करावं लागेल? मग पावसाचे पाणी जमिनीत खड्डा करून साठवलं पाहिजे.
बरोबर. तुम्ही सगळेजण पाळणार ना मग आपली जबाबदारी? सांगणार ना मग तुम्ही आपल्या घरी? जलजीवन मिशन अंतर्गत आता केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त प्रयत्नातून गावागावातील प्रत्येक घरात नळाद्वारे प्रति व्यक्ती प्रतिदिन 55 लिटर शुद्ध पाणी पोहोचत आहे. आता यासाठी लोकसहभागातून पाण्याचा ताळेबंद, समान पाणी वाटप, उपांगांची देखरेख, देखभाल दुरुस्ती यासाठी सामुदायिक प्रयत्न करून या योजनेचा अविरत लाभ घेऊ. थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी. जलजीवन आले घरोघरी. माझी योजना माझी जबाबदारी. पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन. केंद्र आणि महाराष्ट्र शासनाच्या जलजीवन मिशनच्या माध्यमातून आता घराघरापर्यंत नळाद्वारे शुद्ध पाणी पोहोचविण्याची मोहीम पूर्णत्वाला नेली जात आहे. या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी आपल्या प्रत्येकाची जबाबदारी वाढली आहे. ही योजना सुरळीत चालण्यासाठी पंपाकरिता विजेची आवश्यकता असते. म्हणूनच आपण आपली पाणीपट्टी वेळेत भरूया. असे न केल्यास पंपाचे संचालन किंवा अन्य खर्च जसे निर्जंतुकीकरण, देखभाल दुरुस्ती आणि उपकरण व साहित्यांसाठी लागणाऱ्या निधीअभावी योजना बंद होऊ शकते. म्हणूनच आपण आपली पाणीपट्टी ग्रामपंचायतीकडे वेळेत जमा करू. आपली योजना आपली जबाबदारी. केंद्र आणि राज्य शासनानं केली योजना भारी. जलजीवन मिशननं पाणी आणलं आपल्या दारी. थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी. जलजीवन आले घरोघरी. माझी योजना माझी जबाबदारी. पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन. जलजीवन मिशन ही योजना आभारी शुद्ध पाणी पोहोचवी घरोघरी. आपण निभावू आपली जबाबदारी. वेळेत पाणीपट्टी भरण्याची घेऊ खबरदारी. निर्जंतुकीकरण आणि देखभाल दुरुस्ती यातूनच होईल ना मग खर्चाची वजाबाकी. जल पुनर्भरण आणि भूजल संवर्धनाची जो कास धरी. शाश्वत पाणी संचयातून भविष्य आपुले सुदृढ करी. शुद्ध पाण्यामुळे निरोगी आयुष्याची किमया न्यारी. केंद्र आणि राज्य शासनाची ही योजना गुणकारी. पाणी म्हणजे जीवन, पाणी हे संजीवन. आयुष्य बहरेल घराघरात. मिशन जलजीवन. थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी. जलजीवन आले घरोघरी. माझी योजना माझी जबाबदारी. पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते. ते फक्त आणि फक्त गरुडचे पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या.
केंद्र आणि महाराष्ट्र शासनाच्या जलजीवन मिशनमुळे महाराष्ट्रातील प्रत्येक घरी प्रतिदिन प्रति व्यक्ती 55 लिटर शुद्ध पाणी पोहोचवलं जाते। अनेक दुर्गम भागातील वाड्या वस्त्यांवरही सौर ऊर्जेचा वापर करून शुद्ध पाणी पोहोचवलं जातंय। त्यामुळे अनेक महिलांचा पाण्यासाठी होणारा त्रास वाचला आहे। तसेच अनेक मुलींच्या शिक्षणातील आणि खेळण्यातील अडथळा दूर होतोय। थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी, जलजीवन आले घरोघरी, माझी योजना माझी जबाबदारी, पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन। सलाम सरपंच। अरे सलाम युसुफ भाई, काय म्हणतो बा? मी काय ऐकलंय बाबा, तुम्ही जे गावात पाईपलाईन नळ लावून देणार आहे त्याचे पैसे घेणार आहे म्हणून। मी नाही घेणार आहे बाबा। मग आता तुझ्या घरात वीज येते, त्याचं बिल भरतो की नाही? भरतो की। अरे मग तसंच आहे ते। आता तुमच्या घरात पाईपलाईन टाकणं, त्याला नळ लावून देणं, हा खर्च शासन आणि 10% लोक वर्गणी यातून होणार आहे। पण त्याच्या देखभाल, दुरुस्ती, पाणी सोडायचं, तो विजेचा पंप चालवा लागेल, त्याचं बिल कोण भरत? म्हणजे महिन्याभरात तुम्ही जेवढं पाणी वापराल त्याचं फक्त बिल भरायचं आहे तुम्हाला, बस। याच्यात आपलाच फायदा आहे ना का? म्हणजे आपलं घर, शाळा, सगळीकडे 6 पाणी स्वच्छ पाणी येईल। असं आहे का? म्हणजे पाणी जेवढं पाहिजे तेवढंच वापरायचं, म्हणजे आपलं बिल पण कमी येईल ना। आता समजलं मला, येतो मी। जलजीवन मिशन अंतर्गत आता केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त प्रयत्नातून गावागावातील प्रत्येक घरात नळाद्वारे प्रतिदिन प्रति व्यक्ती 55 लिटर शुद्ध पाणी पोहोचत आहे। थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी, जलजीवन आले घरोघरी, माझी योजना माझी जबाबदारी, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन। मस्त मास्क पहना है तुम्हें। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है ना सर? देना। बहुत मस्त लगे आपको। ये ना सर। सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले। चल हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करें, जिंदगी के सफर को सुरक्षित रखें। ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत। आपण बघत आहात एडियन बातमीपत्र। आदर्श प्रकरणात गुंतलेल्या लाडक्या बहीण ठेवीदारांना यशस्वी लढाई लढून पैसे मिळण्यास मदत केल्याने बुधवारी सर्व महिला ठेवीदारांनी आपला लाडका भाऊ इम्तियाज जलील यांना त्यांच्या राहत्या निवासस्थानी राखी बांधून रक्षाबंधन सण हसतमुखाने साजरा केलाय। या मुलासाठी मी प्रार्थना करते। मागील काही महिन्यांपासून आदर्श प्रकरण चांगलंच गाजत होतं। या प्रकरणामध्ये ठेवीदारांचे पैसे गुंतल्यामुळे अनेक ठेवीदारांचा मृत्यू झाला, तर सर्व ठेवीदार निराश झाले होते। त्यावेळी तत्कालीन खासदार इम्तियाज जलील यांनी या सर्व ठेवी आणि ठेवीदारांचं नेतृत्व करत अनेक मंत्र्यांपासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत आदर्श बँकेच्या ठेवीदारांना त्यांचे पैसे परत मिळवून देण्यास भाग पाडलं। यातील ठेवीदारांना पैसे परत मिळाल्याचा आनंद सर्व आदर्श प्रकरणात गुंतलेल्या लाडक्या बहिणी ठेवीदारांनी यशस्वी लढाई लढून पैसे मिळवण्यास मदत केल्याने बुधवारी सर्व महिला ठेवीदारांनी आपला लाडका भाऊ इम्तियाज जलील यांना त्यांच्या राहत्या निवासस्थानी राखी बांधून रक्षाबंधन सण हसतमुखाने साजरा केला। यावेळी सर्व ठेवीदार महिलांनी आपापले मनोगत व्यक्त करताना यांचे आभार मानले, तर माजी खासदार इम्तियाज जलील यांनी देखील त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत। मला सक्का भाऊ नाही, पण माझा धर्माचा भाऊ माझ्या पाठीमागे उभा आहे। माझे वडील नाही, पण माझ्या वडिलांप्रमाणे माझा मोठा भाऊ माझ्या पाठीमागे उभे, माझ्या आदर्शचे सगळे योद्धा माझ्या पाठीमागे उभे। मी कधी पण फोन केला, वाजिदबाई, असरारबाई, अमरबाई, विटोरे काका, कातर काका माझ्या फोनाला प्रतिसाद देतात आणि माझ्या फोनवर माझ्याशी बोलतात। आज आतापर्यंत मी भरपूर आमदार बघितले, खासदार बघितले, मुख्यमंत्री बघितले, पण आजपर्यंत मला एवढं प्रेम आणि एवढी माया कोणीच नाही दिली। मी आतापर्यंत कधीच अशी समोरासमोर बोललेली नाही, पण आज मला साहेबांमुळे हिंमत आली। का तर कारण साहेब प्रत्येक सुखादुःखामध्ये आमच्या पाठीमागे उभे। मला साहेबांमुळे मुख्यमंत्र्यासमोर जायची हिंमत आली। मी आजपर्यंत मुख्यमंत्री फक्त फोटोमध्ये बघितलेला होता, धर्मवीर बघितलेला होता, पण मी माझा खरा धर्मवीर माझ्या बाजूला बघितलेला आहे। राहणार आहे, माझे घरचे वारलेले, मला एवढी काही हिंमत नव्हती, पण माझ्या जीवावर मी स्वतः पैशासाठी, सगळ्यांच्यासाठी, माझीच नाही सगळ्या बहिणीसाठी भावामागे उभा राहिलेले। माझी हिंमत माझ्या भावामुळे आलेली आहे। आणि सगळ्या बायांना वाटलं का छायाचे पैसे मिळाले, जेनीबाई जे मला म्हणते तुझे पैसे मिळाले, मी म्हटलं माझ्यासाठी नाही, तुमचे बी पैसे मिळत तेवढं मी तुमच्या पाठीशी राहील। जेव्हा ते निर्णय संपल, जेव्हा मी भायांना भेटेल तेव्हा म्हणून तर मी चालले माझ्या घराला। मी एवढंच नमस्कार करून एवढं सगळ्यांना सांगते, सगळ्याचे पैसे भेटणार। देव कधी बघितला नव्हता, कोणीच बघितला नव्हता, पण मी आज सगळ्यांना सांगते हा देव आहे। कारण प्रत्येकासाठी आज आपल्याला आपण जिवंत आहे,
फक्त आणि फक्त साहेबांमुळे. आज आपण अनंत कोटी बी त्यांच्यासाठी उपकार आपण विसरू शकत नाही. आज आपण राखी बांधून हे सिद्ध केलं की 1,500 रुपये देऊन बहिणी जमा करता येत नाही. बहिणीसाठी आयुष्यभर दुःखात सुखात उभं राहायला लागतं आणि तोच खरा भाऊ असतो. आज सिद्ध झालं. तुम्ही 1.5 द्या, 3 द्या, नाही तर तुम्ही लाखानं द्या, आम्ही तुमच्याकडे येणार नाही. आमचा भाऊ हा आमच्या दुःखात उभा होता हे आम्हाला कळून चुकलेलं आहे. तर या भावांसाठी मी एकच सांगते सगळ्यांना की माझा उदंड आयुष्य सुद्धा लाभो ही देवाच्या प्रार्थना. खऱ्या अर्थाने भावाचा अर्थ काय आहे? भावाचा अर्थ हे आहे की जेव्हा आपली बहिणीवर काही संकट आलं तर तिच्या मदतीसाठी धावून जाणारा जो सर्वप्रथम असतं ते भाऊ असतं. आणि जेव्हा 1.5 वर्षापूर्वी ही सगळी माझी बहीण माझ्या संपर्कात आले तर त्यांना बघून मला एक गोष्ट नक्की मला माहीत पडली होती की मी आज त्यांना मदत नाही केली तर मला पूर्ण विश्वास होता की कोणीही त्यांच्यासाठी उभे राहणार नाही आहे. कारण मी सगळं सिस्टम बघितलेलं आहे, कशा प्रकारचं काम सुरू आहे. गोरगरिबांच्या बाबतीत बोलण्यासाठी, त्यांच्यासाठी लढण्यासाठी कोणीही उभे राहत नाही, कोणी बोलत नाही. तर त्याच दिवशी मी निर्णय घेतला होता. आता आमची एक बहिणीने सांगितले की मी खासदार साहेबांना मतदान केलं. मी अनेकदा हे बोलत आलेलो आहो की मी जेव्हा हे निर्णय घेतला होता की मी यांच्यासाठी लढणार आणि त्यांचे पैसे परत आणण्यासाठी मी पूर्ण ताकद लावणार आहे, तर अनेक माझे विरोधी लोकांनी हे सांगितलं होतं की मी फक्त राजनीतीसाठी हे करत आहे. मी कधीही मतदानासाठी हे केलं नाही. माणुसकी आपल्या हृदयामध्ये असतं आणि माणुसकीसाठी मी काम करतो. रोटरी परिवारातर्फे शाळांमध्ये मुलींसाठी सायकल बँक ही संकल्पना राबवण्यात येत असून या उपक्रमासाठी 35 सायकलींचं वितरण मोठ्या उत्साहात करण्यात आलंय. रोटरी मार्फत विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. शाळांमध्ये मुलींसाठी सायकल बँक ही संकल्पना PDG स्वाती हरकल यांनी राबवली. त्यानुसार शाळांमध्ये सायकल बँक असावी. ज्या मुली लांबून येतात त्यांना बस उपलब्ध होऊ शकत नाही, त्यामुळे त्या शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून त्यांना सायकल उपलब्ध करून दिल्या, तर त्यांच्या शिक्षणात खंड पडणार नाही. मुलींचं शिक्षण झाल्यावर परत सायकल त्या शाळेला दिल्या जातील. या संकल्पनेतून अकलूज येथील CA नितीन कुदळे यांनी CSR ग्रँटमधून संभाजीनगरसाठी 35 सायकल उपलब्ध करून दिल्या आहेत. संभाजीनगरमधील 7 क्लबने प्रत्येकी एका शाळेला 5 सायकली दिल्या आहेत. यात क्लब औरंगाबाद क्लब, इलाइट क्लब, सेंट्रल क्लब, ईस्ट क्लब, मेट्रो क्लब, कॉन्टेनमेंट क्लब, रेनबो क्लब हे सहभागी झाले आहेत. या कार्यक्रमाचे उद्घाटन PDG रखमेश जाखोटिया यांनी केले. व्यासपीठावरती PDG रखमेश जाखोटिया, रेखा जाखोटिया, BN मुने, प्रकल्प प्रमुख स्वाती स्मार्ट हे होते. सरिता लोणीकर यांनी सूत्रसंचालन केलं. उपक्रमाची माहिती स्वाती स्मार्ट यांनी दिली. त्यानंतर सिंदोन शाळेचे संजय खाडे, लाड सावंगी येथील मुख्याध्यापक, गुजराती शाळेच्या शिक्षिका यांनी मनोगतात हा उपक्रम मुलींसाठी अत्यंत उपयुक्त असल्याचं सांगितलं. नंतर प्रेसिडेंट ज्योती काथार यांनी आभार प्रदर्शन केलं. कार्यक्रमासाठी प्रेसिडेंट हसमुख सोमय्या, चंद्रकांत भाईवाल, सरिता लोणीकर, श्रीपाद कुलकर्णी, अनय फणसकर, रुस्तुम तुपे, डॉक्टर सचिन सोनी, सतीश लोणीकर, विजय जयस्वाल, भारत चोपडे, राजेश शर्मा, रवी वंतनी, अपर्णा कुलकर्णी, आरती पाटणकर, क्षितिज चौधरी यांची उपस्थिती होती. तर खुलताबाद तालुक्यातील भूमिहीन तर गायरान धारकांच्या विविध प्रश्नांवरती आवाज उठवण्यासाठी बुधवारी भूमिहीन गायरान हक्क संघर्ष समितीतर्फे तहसील कार्यालयावरती जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. खुलताबाद शहराबाहेरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात झाली. जुने बसस्थानक, पंचायत समिती मार्गे मोर्चा तहसील कार्यालय परिसरात पोहोचला. या ठिकाणी विविध मागण्यांचं निवेदन तहसीलदार स्वरूप कंकाळ यांना देण्यात आलं. या मोर्चाचं नेतृत्व भूमिहीन गायरान हक्क संघर्ष समितीचे मराठवाडा प्रदेश अध्यक्ष मनेश आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका अध्यक्ष पद्माकर खाडे यांच्या नेतृत्वात करण्यात आलंय. तर या मोर्चात आप्पासाहेब वाकळे, राजू दीक्षित, रावसाहेब बनकर, सीताराम पवार, सुधाकर बनकर, अमोल शिरसाट, सागर गोमलाडू यांच्यासह तालुक्यातील विविध गावातील महिला पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. एडीएनसाठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद. महिन्याच्या आतमध्ये त्यांना सातबारा देण्याचे आदेश परवाच्या
लोकमत वर्तमानपत्रामध्ये आलेले आहे, त्या बातमीची सुद्धा दखल घेऊन आमच्या या गाड्यांधारकांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा अशी त्यांना विनंती करतो. खुलताबाद तालुक्यातील वेरूळ येथील सर्वे नंबर 281 व गट क्रमांक 690 मधील महार हाडोळा व सरकारी मालमत्ता असलेल्या जमिनीवरती भूमाफियांनी केलेलं अतिक्रमण पाडण्यात यावं या मागणीसाठी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू आहे. याबाबत एडीएन सोबत बोलताना माहिती देण्यात आली आहे. एडीएन साठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद. मौजे वेरूळ गट क्रमांक 690 मध्ये जे अवैधरित्या चालू असलेले बांधकाम, अवैधरित्या चालू असलेली खरेदी विक्री, चालवले असलेले लॉजिंग, हे परवानगी रद्द करावं हॉटेलचे, हेच आमची मागणी आहे. आणि जे महार हाडोळा आहे आणि सरकारी जे जमीन आहे ती त्यांची वापस द्यावी. बरं, याच्या अगोदर तुम्ही तक्रार वगैरे पुढे केली होती का? तहसीलला केली ना तक्रार. कधी केली होती तक्रार ते? 20-25 दिवस झालेले आहे त्याला. बरं, मग तहसील कार्यालयाकडून तुम्हाला काय त्यांनी लेटर दिलेलं आहे ना? लेटरचं काय उल्लेख आहे? लेटरमध्ये काय दिलेलं आहे आश्वासन तुम्हाला? त्यांनी काम बंद करण्यात यावं म्हणून त्यांनी आदेश दिलेला आहे त्यांना. बरं, सुद्धा त्यांचे काम चालू आहे, त्यांच्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावे. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. विधान परिषद मला भारतीय सरकार, भारतीय जनता पार्टी सरकार आणि महायुती सरकारने दिली, त्यामुळे मी बहुजन संपर्क यात्रा करत आहे. शहरात शिक्षक पतसंस्थेत हाणामारीचा एक व्हिडिओ व्हायरल. शिक्षक मंडळी फ्रीस्टाईल हाणामारी करत असल्याचं दृश्य समाज माध्यमांवरती व्हायरल. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र एडीएन न्यूज.